वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे जय पवार यांच्या संदर्भात। जय पवार बारामती दौऱ्यावर आहेत। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय नागरिकांशी संवाद साधणार आहेत। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार बारामतीच्या दौऱ्यावर। पक्ष शाखांच्या त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। तसेच अनेक ठिकाणी गावभेट आणि नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। त्यामुळे आता जय पवार सुद्धा आगामी निवडणुकीच्या रिंगणात असतील का, मैदानात उतरतील का, या संदर्भातल्या त्या चर्चा होऊ लागल्या। या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर जोडले गेलेले आहेत। नवनाथ, जय पवार यांचा बारामती दौरा आहे, नागरिकांशी संवाद साधणार आहेत। काय आगामी निवडणुकी संदर्भात काही नवे संकेत मिळत आहेत का याच्यामुळे? नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते अनेक गावांमध्ये पक्ष शाखांचे उद्घाटन देखील होणार आहे। त्याचबरोबर जय पवार हे नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत। येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार आणि त्यांचे कुटुंब जे आहे, परिवार जे आहे, तो आता बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कालच आपण पाहिलं तर युगेंद्र पवार हे देखील बारामतीच्या दौऱ्यावर होते। त्यांनी शरद पवारांच्या गटात जाऊन त्यांनी बारामतीतील नवीन सुरू केलेल्या कार्यालयाची पाहणी देखील केली होती आणि आता जय पवार आणि पार्थ पवार हे देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दौरे करू लागलेले आहेत आणि आज जय पवार यांच्या शुभ हस्ते अनेक पक्ष शाखांचे उद्घाटन होऊन ते नागरिकांशी देखील संवाद साधणार आहेत। जी, धन्यवाद नवनाथ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।